काल जो कांदा लावला होता ना त्याला पाणी सोडलं, बाबांनी सोडलं होतं बरं का. बाबांनी काय केलं, ते सुके वाफे होते ना काल त्यालाच पाणी सोडलं, याला पाणी सोडलं नव्हतं. आणि मला याच्यात पण पाणी सोडायचं होतं, कारण की आज कांदा लावायचा आहे ना, ते बोक्षे पडत नाही, कडक झालंय वावर. याचं थोडं पाणी सोडायचं आहे. पग कांदा कसा दिसतोय आता, ह्यो वाल्यात लावलेलं भारी कांदा दिसतो. आणि कालचं बी जरा जाड होतं ना, तसं आहे सुक्यात लावलेलं आहे ना, इतकं हे नाही दिसत, पण भारी आहे. सकाळी आहे ना 4 वाजता आलेलो आहे, पण म्हणलं आता सकाळ सकाळ मोबाईल जर आपण उघडला ना त्यात काही दिसत नाही पहिली गोष्ट. आणि म्हणलं टपाटपा भरून घेऊ आपलं, थोडं उजडलं का मग व्हिडिओ काढायला सुरू करू. आता उजडलंय बघा, इकडं मस्तपैकी आबळ झालंय बघा, का भारी वातावरण झालंय. चला आता एवढे 2-3 वाफे भरायचे आणि जायचं घरी. आता बाबा त्या तिकडे घासाला पाणी देऊ राहिले, तेव्हा तिथं मोटर चालू आहे. ते पांढरं दिसतंय का, ते फिरोज झाड शेजारी, तिथं बाबा मोटर चालू आहे, तिथं पाणी देऊ राहिले बाबा. चला आलाय बरं एवढा वाफा. आता चाललोय मोटर बंद करायला. बघा काल इथं आहे ना पाणी सटकलं होतं, तिकडचं आहे ना हुसूसा उघडा होता, तर इथपर्यंत आलंय पाणी. हा वाटतंय झाली बंद. बघा गहू सगळं धुकं पडलंय गावावर, असं सटकलो होतं आता. चला आता घरी जाऊ. बघा कसा गहू आहे आता. याला आहे ना बघ, एक युरियाचा डोस द्यायचा आहे म्हणते बाबा, एक खताचा आणि एक युरियाचा, एक अख्खी गोणी. ते दिलं का मग झालं याचं काम. याला खतबीत मग नाही द्यायचं, संपलं ते झालं विषय. चला आता चाललोय बाबा मी घरी, परत यायचंय कांदा लावायला. आवरून येतो आता. तेव्हा बंटी ती घरी नेले होतं ना आपण, ते बोक्ष पाडायचं. चला आता मी तिकडून येतो, मला इकडून हे बी अर्धा राहिला इथं. तेच आता वैना आज घेतो मी आता. हे वाफा आणि हे बघा किती छोटा आहे. कुठून हा घेऊ ना पाणी तिथून, नीट करायचे का मी करतो आता. हे येतले ते दोन ओढावं लागतील, ते दंड करावं लागन. करू मी खोऱ्यान दंड तर मोठ्या फॉरेन करतो का? हा मोठ्या खोऱ्यान दंड करतो तुम्ही जवळ वाढा मग. हा पण ते गोल्या कुठे ठेवला आज. एवढे 2 वाफे ओढले आणि दंड तयार केलाय. आता चला घरी. दगड कुठं निघली, तिथं कुठून मध्येच निघलं गाड्या. कशात मध्ये मग ते खाली होत असेल ते नाही त्या दिवशी ते पेरणी यंत्र मारलं त्याला निघला. हा चला कोंबड्याचं खुरडं लय घाण दिसलं, ते आता साफ करतोय. यावं किती घाण झालंय, सगळं साफ करायचंय. आणि याच्यात बी ते निलय आगून ठेवलंय, ते बी साफ करायचंय मला. त्याला घेतो साफ करून. यावं किती कचरा निघून राहिला. हे बघा एवढी घाण निघली भाऊ. आता आहे ना ही घाण भरून टाकतो. त्याच्या आधी ना मला चहाला बोलवलं, चहा पितो. औषध बी आणायचंय कोंबड्याला. कोंबड्याला जरा ते देवीवाणी रोग झालाय काहीतरी, ते म्हणते तो ऑक्सोलो का काहीतरी म्हणते तो त्याला. त्याचं औषध आणायचं अवघड जायचंय मला. आत्ताच टाकलं त्यांना, आता हे शेळ्या खाऊ राहिले त्यांना टाकलं, तर हे शेळ्या बी ना झालं फ्रेश आता एकदम. टेन्शन नाही आता. साहित्य घेतो एकदम फ्रेश झालंय. ते काय होत होतं, या घाण्याला आहे ना तकलीफ होती आणि रोग बी येतात, नवीन दुखायला लागत, मारायला लागतात कोंबडे. आता शेवगावला आलो होतो कोंबड्याचे औषधं घ्यायला. औषधं घेतले, कॅल्शियम पावडर घेतली आणि एक लिक्विड घेतलं. आणि सर्दीसाठी बी औषध घेतलं, थंडीमुळे सर्दी झाली त्यांना, नाक पॅक झाली, ते लय कार करून राहिल्या. चला आता डोक्याला शॅम्पू घ्यायचं, घरी जायचंय. बाबांचं रोग काढून ठेवते ना, पाण्यात ठेवायचंय. आज काय पाणी ठेवणार नाही, डायरेक्ट रात्री पाणी ठेवतो त्यांना. 4-5 वाजता पाणी प्याते त्या. इथं ठेवलंय औषध, या दुकानातून आहे ना शॅम्पू घेतो मला. हे बघा हे एक औषध घेतलंय, अजून कॅल्शियम पावडर अंडे वगैरे साठी घेतली, चांगली असती म्हणून.
आणि हे लिक्विड, एक भारी प्रोटॉनच आहे ना, लिक्विड लिव्हरसाठी, हार्ट अटॅक येते त्यासाठी. कोंबड्याला येते भाऊ हार्ट अटॅक. त्याला कोंबड्या सुद्धा सुरक्षित नाही भाऊ हार्ट अटॅक पासून. माणसं तर हायच आहे, कोंबड्या बी गेले. चला आता घेतो शॅम्पून ते औषध आणले बरं बाबा. हो औषध हा कोंबड्याचं ना. 350 रुपये. हे 10 लिटर मध्ये 1 ग्रॅम टाकायचं. 50 दिवस चालून घ्यायचं. आता 50 ग्रॅम म्हणल्यावर हा हे आहे ना, हे अंड्यासाठी कॅल्शियम पावडर आहे असं. अंड्यासाठी, पक बिका यायसाठी. बाकी मग नाही, हे एकत्र नाही टाकायचं, हे सेपरेट टाकायचं एका पाण्यात वेगळं आणि हे वेगळं वेगळं पाण्यात. ते एकत्र पाण्यात नाही टाकायचं. हा खिचडी नाश्त्याला आणा ना, खिचडी खाऊन लगेच जाऊ कांद्याला. आता मी चाललोय कांदा लावायला. हे हत्यार तयार केलं होतं काल, वेल्डिंग मारून आणलं होतं. असं लावलं का असं करायचं, थोडं गेज काढून असे बोक्षे पडत आहेत, द्यायचं लावून. मग गावगावला आलो होतो, 2 मावशीचं काम होतं. आता जिलेबी बी घेऊन चाललोय घरी जाऊ. आता मस्त कांदा लावायचा, लय वेळ झालाय, तास झालाय. मला वाफा लावून झाला असता माझा, हिच्यामुळे सगळा वाफा राहिला माझा. बस चल लवकर. चला आता घरी जातो, डायरेक्ट कांदे लावायला सुरुवात करतो आता. बाबो तुम्हाला उपवास आहे का? बरं गेलं. पप्पा ते येणार आहे 6 वाजता, ते आणते ना आजीला काहीतरी. म्हणले परत होतं. अयो द्या, मला बी खाऊ द्या थोडीफार. हे घे. नाही मला एवढी बात नाही झाली. नाही नाही नाही, हे अजून घे, म्हणजे माय हात चांगले नाही तर. बरं बरं. हे बाबा आले आता रोप घेऊन. रोप संपलं होतं. वा वा वा, चला या. हळूहळू हळूहळू या. होय आजीला ये. तर मग तुला मला द्या. आता तुझं आपल्याला ते आऊत साफ करायचं राव, पिवळा पडायला लागले त्यातलं पाणी. आता यांना टाकलं खायला. घरात चावी कुठे आहे? इकडे पाणी घ्यायचं. फुलाची बी आता माती बदलली, माती म्हणतो तूस काढली, माती टाकली तिथं. आता लयच ओलं करीत होत तूस. काय झालं? खाना तिथं खायला टाकलं तुम्हाला. हा काय मागू देत काय माहिती. त्यांना ना हिरवं खायचंय, पण आता घास ते ना, घास अजून चालू नाही केला मोडायला. कोथंबीर बी संपली आता नेमकी. शेप याला काय लागलं कडे. आला भाऊ प्रज्ञेश, धर कांदे लावा फटाफट. बाबा आले घरात चावी घेऊन, मम्मी ते तिथं बसलेत. अरे थांब प्रज्ञेश आणतोय. आजीने लावलंय पप्पाला आता तिथं कामाला, वावर वाढायला. आणि हे पोरग, तुला इथं भोसक दिसतंय का? त्यात एक कांदा व्हायचा. चल तुला सोपं काम कळन ना. पुढून तिकडून सुरुवात करायची. भोक्स बुजलं नाही पाहिजे, परत पाडावं लागेल तुला हाताने बोटाने. मग धर 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 धर. तू एकच घेतलं ते काय ट्रायल चाललं काय? दाबा दाबा, हा बॉक्स बुजवा. असं करायचं सगळं. हा 2. चला पेशंट इकडून या तुम्ही. पेशंट नाही, पेशंट बसून बी करू शकतात तिथं, सोय आपल्याला. काय नाही टेन्शन घ्यायचं, कोणाला सुट्टी नाही. दर ग बल्ले, मला हे चॉकलेट फक्त खाऊन दाखव. मी चॉकलेट घेतलंय ते. दाखव इकडं. कुठून आणले? माझ्या टेबल मधून ना. आला कसे तरी मी म्हणलंय झणझण होईन चांगली. इकडं इकडं रिएक्शन चेक. अगं सोनू मावशी, सोनू मावशी तडा असंच झालं डायरेक्ट. चला आता प्रज्ञेश आलाय म्हणजे लवकर होईना आपला वाफा. ते तिथं बी अर्धवट आहे बरं बघणू. एक काम कर ना, ऐ त्या देऊ तिथं दिसतंय तुला, त्या तिथं बघ मध्ये, तिथं लाव बरं. नाही ते नको नको नको, ते लई हे होईन. तिथं आहे ना बरोबर लावून ये फक्त तेवढं. तुला लावूस तर आम्ही इथं येतो. का आणला तेवढं राहिलं. केवढं? मला अख्खा वाफा घेतला आल्यापासून. अरे बापरे. हा आणू शकत मी. भारी का?
जाय गाडीवर जाय गाडीवर. इथं आहे ना ऊस पेटून दिला मारणच धूर झाला धूर झालाय. दर ये नाही एवढंच उपटीला असं जाय घेऊन ये. नवीन वाफा लावायला सुरुवात केली आहे. आणि इकडं माग बघा रांग लागली रांग. रोपाचे नाव रोपच नाहीये बाबा. 5:30 घरी म्हणतो परत कान लावायला. आज जरा जास्तच झालाय जोश आलाय सगळ्यांना. सगळेच जोशने लावून राहिलेत कांदे. आता तिला काय दिसलं गाडे वातावरण बी का भारी झालंय बघा. काय भारी वातावरण आहे एक नंबर.